वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. तर आम्ही आज निघालो आहोत कोकणात. आम्ही एका विशेष कारणासाठी जातो आहे. विशेष कारण हेच आहे, तुम्ही पाठचे सगळे व्लॉग बघितले असाल. वैभवी आणि संकेतचं लग्न आहे, तर त्यांचे व्लॉग तुम्ही बघितलेच असाल. तर आम्ही त्यांच्या लग्नासाठीच आम्ही कोकणात निघालो आहे. तर तुम्ही पण चला आमच्यासोबत कोकणात. आणि ही आमची मम्मी पण रेडी झाली आहे. ही बघा हिरोईन. आम्ही न्यू हेअरकट केलं आहे बघा दोघींनी आम्ही. तर आता आपण तिथे जाऊन डायरेक्ट आपण बस स्टँडवर भेटूया. बाय बाय. बघा फायनली आमची बस आली आणि नवरदेव बसला हार लावत आहेत. मोस्टली पूर्ण गाडी आमच्याच लोकांनी घातली आहे. तर बॅनर पण लावला आहे त्या लोकांचा. फोडायचं आहे. आमच्याकडे 2 भटजी आले आहे. पेढे एक सुमित भटजी आणि एक लक्की भाऊ भटजी. गणपती बाप्पा गुड मॉर्निंग. आम्ही जस्ट पोचलो आहे. खूप ट्रॅफिक होतं रस्त्याला, त्याच्यामुळे खूप लेट झाला आहे. जस्ट आम्ही पोचलो आहे. तर ट्रॅव्हलिंग करून आमची काय अवस्था झाली आहे ना, मी सगळ्यांचे रिॲक्शन किंवा एक एक्सपिरियन्स तुम्हाला मी दाखवते. सांगा जिजू, कसं वाटतंय ट्रॅव्हलिंग करून? ट्रॅव्हलिंग करून एकदम मस्त वाटतंय. आणि गाडीमध्ये गाडी टाकायची आम्ही असे व्हायचो, मग असे व्हायचो. पण आता गावात आल्यावर जरा बरं वाटतंय. काका तुम्हाला कसं वाटतंय? लय भारी वाटतंय. हां, मग इथेच राहा तुम्ही. आता राजापूरला जाऊ नका. नाही राजापूर हो का? राजापूर ब्रँड आहे, कारण की त्याच्या पुढे आमचं वैभववाडी येतं. ते ब्रँड नाही, पण राजापूर आहे. काय आहे माहितीये का? काय? राजापूरचा हापूस इकडून वैभववाडी देवगड घेऊन जातात. राजापूरचा हापूस नसतो, तो देवगडचा हापूस असतो. अजिबात नाही. मी तुला सांगतो, राजापूरचा हापूस लोक घेऊन जातात आणि देवगड हापूस वैभववाडी ते देवगडचे हापूस घेऊन येतात आणि त्याच्यावर ते राजापूरवाले अजिबात नाही. मी सांगतो इतकं सामान होतं, इतकं अजून सामान यायचं बाकी आहे. आता मी काय म्हणू, मी 2 दिवस झाले मी कोकणात आहे, पण मी शूटच केलं नाही आहे काहीच, कारण की तेवढा टाईमच मिळाला नाही. तर आज होती एंगेजमेंट, म्हणजे आज एंगेजमेंट आहे आणि बाहेर सगळ्या विधी वगैरे चालू आहेत. तर आपण तिथे जाऊया. आणि मी एक सांगायचं आहे म्हटलं तर, मी 2 दिवस झाले कोकणात आले आणि आमच्या घरात असं जेवण बनवलं नाही. म्हणजे काल रात्रीचं जेवण फक्त आमच्या घरात होतं. ज्या दिवशी आम्ही आलो त्या दिवशी आम्ही बाहेर जेवलो आहे. आणि मला एक कोकणातली एक गोष्ट आवडते, ही म्हणजे इथे पूजा होती, सार्वजनिक पूजा. तर आम्ही पूर्ण फॅमिली तिथे जेवायला होतो आणि जेवण इतकं छान होतं. म्हणजे नॉर्मल जेवण, आपलं डाळ भात भाजी. मला जर कंपॅरिझन करायचं झालं मुंबईच्या लग्नातलं जेवण आणि इकडचं जेवण, तर इकडचं जेवण खूपच छान होतं. पोट गच्च होत नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही खूप पोट भरून वगैरे जेवतच होतो. गरमी आहे तर जेवण तर जात नव्हतं, पण ठीक आहे. आणि आता बघा सगळे रेडी झाले आहेत. मी रेडी झालेले ते पण दाखवते आणि सगळ्यांचे मेकअप कसे उतरले ते पण दाखवते. खूप गरम होत आहे, त्यामुळे मी हा एक असा नॉर्मल ड्रेस घातला आहे, कारण की मला माहिती होतं ऑब्व्हियसली गरम खूप होणार. सो माझा ड्रेस कसा वाटतं हे नक्की सांगा. आणि मी अनिकेतला पण दाखवते. अनिकेतनी स्पेशली, मला माहिती नाही त्याला काय म्हणतात, पण कुर्ता पॅन्ट आणि त्याच्यावर तो दुपट्टासारखं होता. आय डोंट नो, शेरवानी बोलतात का त्याला, पण ते खूप छान दिसत होतं. पण त्याला एवढं गरम होतं, त्यांनी फक्त 5 मिनटं घेऊन त्यांनी तो दुपट्टा काढून ठेवला आहे त्याचा. आणि आता तो नॉर्मली कुर्त्यावरच फिरतो आहे. मी तुम्हाला दाखवते. हा भाई साहब, नमस्कार. खूप दिवसांनी ब्लॉग बनवतो आहे. तिथून मार शुभम, तिथून मार. खूप दिवसांनी ब्लॉग बनवतो आहे. ठीक आहे. मी आणि तन्वी, आज तन्वीच्या आत्याच्या मुलीचं लग्न आहे, तर आम्ही आज गावाला आलो आहे. आमचा नवरदेव बघा, संकेत आहे तर कर.
संकेत बसलाय भाई घोड्यावर चढतोय और एक बकरा हलाल होणे तयार हो गया है. तन्वी आणि मी सांगा कसे दिसतं. आम्ही मॅचिंग केलं आहे आणि मला नंतर फुल कुठे काय कसं सगळं कुठे कुठे शॉपिंग केली. जर तुम्हाला आमचे कपडे आवडले असेल ना आणि तुम्हाला शॉपिंग करायचं असेल तर तुम्ही आम्हाला DM करा. आम्ही तुम्हाला लोकेशन सांगू. नाही करणार. आणि किती लोक आले आहेत आमच्याकडे. पूर्ण मंडप भरले आमचं. आमच्या आजी बघा आत्या आजी आजी हो मग गावी आलाय काय म्हणताय. काय बोलताय गाव बरं आहे. गरम होत आहे की नाही. गरम नाही होत थंडी लागते. थोड्या गरमीत आजीला गरम नाही होत थंडी लागते. फायनली वैभव आणि संकेत आता एंगेज होत आहे. या ठिकाणी कार्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. पुन्हा सर्वांनी कार्यांच्या गजरात स्वागत करून पुढील वाटचालीसाठी करूया. आमचं एंगेजमेंट वगैरे सगळं झालेलं आहे. मामाला बघ ना नवरा मी नाही अशा कपड्याचा. तू नको जाऊ काय मला सांग. म्हणते आता आम्ही शूट करायला चाललोय बीचवर. तर आपण बघूया. वाव खूप छान आहे रे. हे पण कुठे बीच कुठे Location खूप छान आहे. अरे मला खूप आवडलं. I don't know दिसेल की नाही दिसेल. इथे पण छान होईल अनिकेत. हो मला माहिती आहे संकेत. आम्ही आता आलोय नरवणला बीचवर. तर इथे ना एक नदी त्याला नदी जॉईंट आहे. तर माझ्या पाठी दिसते मी दाखवते. खूप सुंदर आहे. वरती पूल पण आहे. इथे एका वेबसिरीजचं शूटिंग पण झालं होतं. मी तुम्हाला हे सांगत होते की इथे एका वेबसिरीजचं शूटिंग झालं होतं. त्या वेबसिरीजचं नाव आहे पौर्णिमेचा फेरा. खूप सुंदर वेबसिरीज आहे. थोडी कॉमेडी आहे आणि हॉरर आणि कॉमेडी सिरीज आहे. पण छान होती. आम्हाला खूप आवडलेली. आणि ती सिरीज बघताच मी अगोदर पण ह्या गावी येऊन गेलेली. तर का ओके. तर मी तेव्हाच ओळखलेलं की हे नरवणचं शूटिंग आहे. तर येस आम्ही जिथे जिथे शूट झालेलं तिथे आलो आहे. आज ते दृश्य प्रत्यक्षात बघितलं आहे. खूप सुंदर आहे. तुम्ही पण कधी नरवणला आलात तर इथे नक्की विजिट करा. ही अशी छोटीशी पायवाट आहे आणि हा पूल ज्यावरून आम्ही आलो आहे. कुठे गेले रे लोक. पायवाटेवरून चालत हट ह्या पायवाटेवरून चालत जावं लागते बीचवर. हा बघा अनिकेत कसा दिसतोय मला तुम्ही कमेंट करून सांगा. अनिकेतने आज दुपट्टा पण घेतलाय. हा पण येतोय आपल्यासोबत शूट करायला. हा बघ अय खूप सुंदर आहे. इथे हे कोणी केलंय. कोणी नाही गेले ते शोधून झालं पाण्याने. चल ते पाण्याने होतं का. पण ते खेकडे करतात ना ते छोटे छोटे गोळे रेतीत. मला तर वाटलं खेकडे करतात. मस्त पाणी आहे. नदी आणि समुद्राचा संगम आहे जिथे आम्ही आलो आहे. आणि इकडची वाळू काळी आहे. आम्ही निवती बीचला गेलेलो ती वाळू पांढरी होती. शुभ्र पांढरी. हा सुंदर असा व्ह्यू जाण्या. आणि आमचे फोटोग्राफर्स रेडी आहेत फोटो काढायला. जागा खूप छोटी आहे कारण की आताच भरती आलेली. आय थिंक तर पाणी एकदम टोकावर आलं आहे. तर आम्हाला हे असं हळूहळू जावं लागतंय. पण सुंदर आहे. ऑल ओव्हर बीच खूप सुंदर आहे. आणि मेन म्हणजे क्लीन आहे. इथे काहीच कोणी कचरा वगैरे टाकला नाही. तर सगळ्या बीचवर हे असंच असावं. इथे खूप सुंदर बोट पण आहे. ही बघा आमची दीदी पाण्याच्या बाटल्या घेऊन आले. आणि आमच्यासोबत खूप पब्लिक येणार होता पण नाही आला काही कारणास्तव. तर हे जे आहे ते नदीचं पाणी आहे. म्हणजे जे समुद्र आणि नदीचा संगम हा असा होतो आहे. खूप छान आहे.
आणि तिथे फॅक्टरी एरिया आहे जो तुम्हाला दिसत असेल. मी एकदा झूम करून दाखवते. हा पूर्ण फॅक्टरी एरिया आहे आणि हा बाजूला पसरलेला अथांग समुद्र प्लस नदी आणि प्लस डोंगर. आणि इथे आमचं शूट चालू आहे. अजून थोडा वेळ लागेल. मस्त सनसेट आहे पण सन दिसतच नाही आहे आम्हाला. ओके. मला पाण्यात जायची खूप इच्छा होते पण मी खूप सजून आलेली आहे सो मी पाण्यात नाही जाऊ शकत आहे आणि कपडे खराब होतील ह्याची मेन काळजी आहे. तर ॲक्च्युली आम्ही खूप लोक येणार होतो पण गाडी तेवढी जागा नव्हती सो आम्ही खूप कमी लोक आले आहेत आता आणि शूट संपल्यानंतर घरीच जाणार आहोत. संध्याकाळी थोडं फन करू. सो आम्ही काल खूप मस्ती केली आहे पण मी काहीच शूट नाही केलं आहे कारण की तेवढा टाईमच नाही मिळाला शूट करायला. पण आज नक्की म्हणजे प्रयत्न करीन. मी सांगू शकत नाही की मी शूट करीन पण प्रयत्न नक्की करीन मी. म्हणजे हे जे दृश्य आहे ना ते तुम्हाला फक्त आणि फक्त कोकणात बघायला मिळेल कारण की तिथे समुद्र आहे, ही नदी आणि डोंगर. आणखी काय हवं आहे. आणि हा असा इकडे सनसेट खूप सुंदर आहे. फक्त आणि फक्त कोकणात बघायला मिळेल. तर कुठेच बघायला मिळणार नाही. जर तुम्ही नॉन कोकणी असाल तर कोकणात नक्की विजिट करा. खूप छान वाटतं. मार्केटमध्ये जाऊन आले आणि ते गेम्स चालू आहेत सो आता मी पण कंटिन्यू करते. जॉईन होते यांना. हे छोटे प्रेक्षक आहेत. हाय कर बाबू. हाय कर. केला. हॅलो. सो गाईज आज आपण बायकांसाठी स्पेशल संगीत खुर्चीचा कार्यक्रम ठेवलेला आहे. खूप मजा येणार आहे. तुम्ही आमच्यासोबत कंटिन्यूमध्ये राहा. सुरू करायचं आहे. काय म्हणायचं संगीत खुर्ची मधला मेंबर आमचा हाय का फ्लँकिश